वसंताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, आदेह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामधल्या दशक 5 आणि समास 5 या संदर्भात आपण चिंतन करणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदासांनी बहुधा ज्ञान असं वर्णन केलेलं आहे. या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण संहिता वाचन करणार आहोत, नंतर आपण त्याचं विवरणाचं चिंतन करणार आहोत. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. मी समर्थ म्हणतात की जोपर्यंत अत्यंत विशुद्ध असं आत्मज्ञान हे मानवी जीवाला होत नाही, तोपर्यंत सर्व काही निष्फळ आहे. आत्मज्ञानाशिवाय मनाची तळमळ जाणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं जीवनामध्ये की काहीतरी राहून गेलं, काहीतरी राहून गेलं. तर ती आत्मज्ञानाची भूक असते. ज्ञान म्हणता वाटे भ्रम, कारे वा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगेला जाता. ज्ञान असे नुसते म्हटले की ते सामान्य माणूस घोटाळ्यात पडतो. त्याचं रहस्य काय आहे ते मी तुम्हाला अनुक्रमाने ज्ञान सांगणार आहे. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिचिन्न, यासी ही म्हणजे तज्ञान परी ते ज्ञान नव्हे. भूत भविष्य वर्तमान याचं स्पष्ट ज्ञान असणं यालाही ज्ञान असं म्हणतं, पण ते ज्ञान नाही. खरे ज्ञान म्हणजे काय, तर केवळ आत्मज्ञान. बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाधेन हे ज्ञान नव्हे. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान ते ज्ञान नव्हे. नाना वडितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा ते ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अत्यंत सोप्या मराठीमध्ये, नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमीची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना शस्त्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना
पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्याची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थाची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे. नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेमकेची बोलणे, तात्कालिक प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेत्रपालवी नादकळा, करपालवी भेदकळा, स्वरपालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे. काव्यकुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभाचातुर्य शब्द कळा हे ज्ञान नव्हे. नेत्रपालवी नादकळा, करपालवी भेदकळा, स्वरपालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे. काव्यकुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, वाग्विवास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे. नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे. आदी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे. आव सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणूची नये. एखादा माणूस सर्व कलामध्ये प्रवीण असला, सर्व विद्या त्याला परिपूर्ण असल्या, 64 कला 14 विद्या, तरी त्याचं कौशल्य पण त्या सर्वांचं ज्ञान असं म्हणता येणार नाही. ते ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे. ते जेथे प्रकृतीचे पिसे समूळगा पाव, जाणावे दुसऱ्या जीवीचे हे ज्ञान वाटे साचे, परंतु ते आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. दुसऱ्याच्या मनाचा विचार जाणून घेणं हे खरं ज्ञान आहे असे वाटते, पण ते पण काही आत्मज्ञानाचं लक्षण नाही. महानुभाव महाबला, मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारीला ऐसे नवे म्हणोनी. ऐसी जाणे अंतरस्थिती, तयासी परमज्ञाता म्हणते, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते ज्ञान नव्हे. बहुत प्रकारीची ज्ञाने, सांगू आता समाधान असाधारणे, सायुज प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे. ज्याप्रमाणे अनेक प्रकारचं ज्ञान असतं, पण त्याचे सर्व प्रकार सांगणे अशक्य असतं. पण ज्या ज्ञानाने सायुज मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान मात्र वेगळं असतं. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करुण आज निरूपिले. हे ऐकून श्रोता म्हणतं की या ज्या जोगे सायुज मुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते, असं ज्ञान कसं आहे व त्याचं समाधान कसं प्राप्त होईल हे मला कृपया स्पष्ट करून सांगावं. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, ते पुढिले समासे निरूपले, श्रोता अवधान दिले पाहिजे पुढे. अशा प्रकारे विविध प्रकारचे हे जे समर्थांनी मांडलेली जी गोष्ट आहे, ज्ञान आहे, ते आत्मज्ञान नाही असं विवरण या समासामध्ये बहुधा ज्ञान समासामध्ये केले. बहुधा ज्ञान म्हणजे काय, तर सामान्यपणे तरी माहीत असतं बहुधा, परंतु हे बहुधा म्हणजे बहु लोकांना हे ज्ञान माहिती, पण ते ज्ञान नाही, खरं आत्मज्ञान वेगळा. मग पुढच्या समासामध्ये शुद्ध ज्ञान कसं आहे या संदर्भामध्ये समर्थ रामदेव स्वामी हे सांगणार आहे. या बहुधा ज्ञान विषया संदर्भामध्ये समर्थांनी जे विवेचन केलेलं आहे, त्या विवेचनाचं आपण आता संहिता वाचन केलं. आता आपण त्या संदर्भामधलं विवरण बघणार आहोत. या बहुधा ज्ञान निरूपणामध्ये श्री समर्थ श्रेष्ठ व कनिष्ठ असे ज्ञानाचे 2 प्रकार मानतात. आत्मज्ञान हा श्रेष्ठ प्रकार, तर जगाचे ज्ञान हा कनिष्ठ प्रकार. ज्ञानामध्ये 2 प्रकार समर्थांनी सांगितले की ब्रह्मसत्य जगत मिथ्य.
जगाबद्दल जे ज्ञान आहे ते कनिष्ठ ज्ञान आहे आणि जगनिर्मात्याचं विश्व निर्मात्याचं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञान श्रेष्ठ तर जगाचं ज्ञान असणे कनिष्ठ ज्ञान आहे. खरे म्हणजे जगाचं ज्ञान त्यांच्या मते हे ज्ञानच नाही. म्हणून म्हणलं की आपण ब्रह्मसत्य जगत मिथ्य. जगत मिथ्य का म्हणलं? मिथ्येचा अर्थ की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. तथ्य नाही म्हणजे त्यामध्ये ज्ञान नाही, अशा अर्थाने ते म्हणले. त्यामुळं हा सगळा विचार करत असताना आत्मज्ञानाची चांगली कल्पना येण्यासाठी जगाला ज्ञानाची रूपरेषा सांगावी लागते. कोणत्या कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही हे समर्थांनी आपल्या संहिता वाचनामध्ये आपण बघितलेलं. मग या आत्मज्ञानाची चांगली कल्पना सगळ्यांना आली पाहिजे. आणि मग ही कल्पना येण्यासाठी याची रूपरेषा काय असेल तर जगाच्या ज्ञानाचे 4 प्रकार समर्थांनी मांडलेले आहेत. एक म्हणजे इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान. माणूस आपल्या भोवतीचे जे इंद्रियाने पाहतो आणि जगातील वस्तूचं ज्ञान माणसाला थेट येऊन मिळतं. ते साक्षात असल्याचं निशंक असतं, की प्रत्यक्ष बघायलाच मिळतं. त्यामुळे ते निसंक आहे असं वाटतं. दुसरं ज्ञान समर्थ असं म्हणतं की मनप्रत्यक्ष ज्ञान. एक इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान जे डोळ्यांना दिसतं, कानानं ऐकू येतं, डोळ्याने बघता येतं, अशा प्रकारचं ज्ञान त्याला इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान म्हणलं. पुढे समर्थांनी असं म्हणलं की मनप्रत्यक्ष ज्ञान काय तर आपल्या शरीरात मनात अनेक व्यापार चालतात. अंतदर्शनाचे त्याचे साक्षात ज्ञान आपल्याला होतं. पण मनप्रत्यक्षाचं म्हणजे मनोविकारांचं ज्ञान कसं आहे तर काळजी करणं, भय वाटणं, कोणाबद्दल प्रेम वाटणं, कोणाबद्दल द्वेष वाटणं, एखाद्या गोष्टीची कल्पना वाटणं, समाधान वाटणं, असमाधान वाटणं इत्यादीचं आपलं ज्ञान आहे ते निशंक असतं. हे दुसऱ्या प्रकारचं हे मनप्रत्यक्ष ज्ञान आहे पण ते निशंक असतं. तिसरं समर्थ म्हणतं की स्मरणानं होणारं ज्ञान. पूर्वी पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या एखाद्या घटनांचं स्मरण होणं, आपल्याला एखाद्या घटनाचं स्मरण झालं ज्ञान प्राप्त होतं, त्याला म्हणले त्यांनी स्मरण ज्ञान. चौथं ज्ञान असं म्हणले अनुमानाचं ज्ञान. बघा बहुधा ज्ञान निरूपणामध्ये समर्थाने किती विस्तृत त्याचा संदर्भ मांडलेला. अनुमानाचं ज्ञान कसं आहे तर जगाचे ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत अनुभव अतिशय महत्व आहे. पण प्रत्यक्ष ज्ञानाला केव्हाही मर्यादा राहणारच. ज्ञान घेण्यासाठी मर्यादा आहेच. मर्यादा आहे कशामुळं? ज्ञान अमर्यादा आहे पण ज्ञान घेण्यासाठी मर्यादा आहे. मर्यादा कशा आहेत? आपलं आयुष्य, आपलं वय, आपली प्रकृती या सगळ्याचा विचार या संदर्भामध्ये केलेला आहे. त्यामुळं अनुभवनिष्ठ ज्ञानाच्या बाबतीमध्ये एक प्रसंग असा आहे. एका तरुणाने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि त्या विद्येमध्ये तो पारंगत झाला. आपल्या ज्ञानाची परीक्षा व्हावी असा आग्रह त्याने एका वृद्ध अनुभवी ज्योतिषाकडे केला. हा नवीन ज्योतिष होता आणि तो वृद्ध ज्योतिषाकडे गेला की आपली परीक्षा व्हावी. त्या अनुभवी गृहस्थाने आपल्या मुठीत एक अंगठी लपवली. जो ज्येष्ठ ज्योतिष होता त्याने आपल्या ठेवून अंगठी लपवली आणि त्या तरुणाला विचारलं, सांग बघू माझ्या मुठीत काय आहे. बघा, जो अत्यंत ज्ञानी आणि ज्येष्ठ असा ज्योतिषकार होता त्यानं आपल्या हातामध्ये अंगठी लपवली आणि त्या तरुण ज्योतिषाला विचारलं. त्याला माहीतच नाही की माझ्या हातात काय आहे. तरुणाचा अभ्यास मोठा होता. तरुणाने लांब लचक गणित करून आकडे मांडून उत्तर दिलं. तू रेकॉर्ड केलं कुठून? तर आकडे मांडून उत्तर दिलं. आपल्या मुठीमध्ये जी वस्तू आहे ती आकारानं गोल असून त्याच्या मध्यभागी कोणत्या तरी दुसऱ्या छोट्या वस्तूने जडित केलेली आहे. नवीन ज्योतिषी वृद्ध ज्योतिषीला सांगतो की तुमच्या हातामध्ये एक गोल वस्तू आहे, आकाराची आकाराने गोल असून त्याच्यामध्ये छोटी वस्तूने जडित केलेली आहे. मग ज्येष्ठ ज्योतिषी म्हणाले, बरोबर आहे, पण त्या वस्तूचं नाव सांग. या परीक्षकाने विचारलं किंवा सांग. तरुणाने खूप विचार केला पण त्याच्या काही लक्षात येईल. ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकी ज्ञानाने त्याने ठराविक मजल मारली. आता पुढे गरज होती अनुभवाची. मी जसं म्हणाल की कर्म केल्यानंतर अनुभव मिळतो, अनुभवानंतर अनुभूती, अनुभूतीनंतर ज्ञान आणि ज्ञानाचा उपयोग करतो तर विद्वान. आता इथे उत्तर बरोबर आले, उत्तर तो सांगितलं, पण पुस्तकी ज्ञानाची एक ठराविक मजल असते. आता पुढे गरज होती अनुभवाची, व्यवहार ज्ञानाची आणि तारतम्याची.
या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. अनुभव असणं, व्यवहार ज्ञान असणं आणि तारतम्य असणं. बघा लक्षात घ्या सगळं, अनुभव पाहिजे, व्यवहार ज्ञान असलं पाहिजे, तारतम्य असलं पाहिजे. या गोष्टीचा त्या तरुणाकडे अभाव होता. तो केवळ पुस्तक पंडित होता, व्यवहार ज्ञानामध्ये शून्य होता. शेवटी त्याने उत्तर दिलं की तुमच्या हातामध्ये, तुमच्या मुठीमध्ये बैलगाडीचं चाक आहे. ओर आहे आकरण, मध्ये काही ते जडित केलेलं आहे, त्यामुळे तो म्हणाला तुमच्या हातामध्ये बैलगाडीचं चाक. परीक्षकाने हातातील खड्याची अंगठी दाखवून तरुणाला सांगितलं, अरे गाडीचे चाक माझ्या मुठीत कधी बंद होईल का? एवढी तुला सामान्य ज्ञान तुझ्याकडे नसेल तर तुझ्या पुस्तकी ज्ञानाला का उपयोग आहे त्या विद्येला? हा चेष्टेचा विषय होण्यास पात्र ठरेल. ज्ञान व्यवहार सम्मुख असलं पाहिजे, व्यवहार आणि अनुभवनिष्ठ असलं पाहिजे. स्वतंत्र विचाराची जोड नसलेले पुस्तकी पांडित्य काही कामाचं नाही. त्यामुळं समर्थांनी बहुधा ज्ञानाचं निरूपण करताना अनुभवनिष्ठ ज्ञानाचा आपल्याला अत्यंत चिंतन करण्याची आवश्यकता. म्हणून हा दृष्टांत मुद्दाम सांगितला की अशा प्रकारचं जर आपलं ज्ञान असेल तर ती सामान्य बहुधा ज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणून या प्रत्यक्ष ज्ञानाला केव्हाही मर्यादा राहणारच. म्हणून माणसाच्या ज्ञानाचा एकंदर साठा पाहिला तर यामध्ये इंद्रियांनी प्रत्यक्ष पाहून मिळवलेलं आणि स्मरणाने संपादन केलेलं ज्ञान थोडंच असतं. बघा, इंद्रियांनी प्रत्यक्ष पाहून मिळवलेलं ज्ञान आणि स्मरणाने संपादन केलेलं ज्ञान हे थोडंच असतं. ज्ञानाचा बराचसा भाग अनुभवावर आधारलेला असतो. अनुभवावर आधारलेल्या अनुमानानेच मिळत आहे. अनुमान करता आलं पाहिजे. व्यक्तिगत जीवनामध्ये आणि निरनिराळ्या शास्त्रज्ञांच्या क्षेत्रामध्ये अनुमान हेच प्रधान ज्ञान साधन असतं. आता ही जी मुलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतात त्यांच्या विज्ञानाचे जर प्रयोग वही बघितले ते दिलं होतं की विषय कोणता, कृती, साहित्य, निष्कर्षण, खाली अनुमान. त्यामुळं अनुमानाला मिळत असतं. व्यक्तिगत जीवनात आणि निरनिराळ्या शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये अनुमान हे प्रधान ज्ञान साधन आहे. यावरून असं अनुमान काढण्यात येतं की हे अनुमान अत्यंत महत्वाचं आहे. हा सगळा विचार करताना व्यक्तिगत जीवनात आणि निर्णय शास्त्र क्षेत्रामध्ये हे जे प्रधान ज्ञानसाधन असते त्या आत्मज्ञानाचे 3 प्रकार समर्थाने सांगितले. थोडा विषय किचकट आहे पण आपल्याला समजण्यासारखं. हे आत्मज्ञानाचे 3 प्रकार आहे. एक म्हणजे शास्त्र प्रचिती. एक तर पहिल्या लक्षातलं सगळ्यांच्या आलं असं की आत्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे आणि जगाचं ज्ञान कनिष्ठ ज्ञान आहे. जगाचं ज्ञान बघताना इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान, मन प्रत्यक्ष ज्ञान, स्मरणाने होणारं ज्ञान, अनुमानाने होणारं. याचं सगळं चिंतन केलं. अनुमानाने मिळवलेलं ज्ञान हे काही गोष्टी दृष्ट्या अत्यंत महत्वाचं सांगितलं. पण पुढं समर्थ असं म्हणतात की आत्मज्ञानाचे 3 प्रकार आहेत. एक आहे शास्त्र प्रचिती. प्रपंचात काय आणि परमार्थात काय शब्द ज्ञानास फार मोठं महत्व. ज्ञानाच्या एखाद्या शाखेतील पारंगत व्यक्तीकडून थेट अथवा परंपरेनं अथवा ग्रंथाने होणाऱ्या ज्ञानाला शब्द ज्ञान असं म्हणतात. शास्त्र प्रचिती म्हणजे काय, शास्त्रात लिहिलंय. पण शास्त्र वाचताना पण असं म्हणलं की प्रपंचात आणि परमार्थामध्ये शब्द ज्ञानाला महत्व आहे. ज्ञानाच्या एखाद्या शाखेमध्ये पारंगत व्यक्तीकडून थेट व्यक्ती सांगते आपल्याला किंवा ग्रंथानं वाचलं याला ज्ञानाला शब्द ज्ञान असं म्हणतात. मानवी जीवनाला स्थळ, काल, पदार्थ याच्या मर्यादा, स्थान कोणतं आहे, काळ कोणता आहे, पदार्थ कोणता आहे, या मर्यादा सांभाळून व्यवस्थित जीवन जगण्यास प्रत्येक माणसाला दुसऱ्याच्या सांगणं बरेच अवलंबून राहतं. जीवन जगायचं म्हणल्यावर काय की दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून राहावंच लागणार. तो पण आपल्याला अनुभव आणि अनुमान येत नाही. मग हे कसं अवलंबून राहावं लागतं, त्यामध्ये प्रत्येकाकडे कौशल्य असलं पाहिजे. हे कौशल्य दुसऱ्याच्या सांगणं मिळत नसतं, ते प्रत्यक्ष शोधावं लागतं. न्यूयॉर्क शहरामध्ये एक लॉजमध्ये टॉमस लिप्टन नावाचा एक मुलगा होता. मॅनेजरला त्याने एक काम देण्याविषयी विनंती केली. मुलगा आला, टॉमस लिप्टन एका हॉटेलमध्ये, न्यूयॉर्क मधली गोष्ट. आणि त्या मॅनेजर असं मला काहीतरी काम द्या. बऱ्याच दिवसापासून तो केलेला काम मिळाल्यास त्याला कुठतरी भोजन घेता आलेच. काम मिळतं, भोजन मिळत, बरेच जर उपाशी होत. मग तो मॅनेजर त्याला म्हणाला, माझ्याकडे सध्या पुरेसे नोकर आहे, त्यामुळे तुला इथं काही काम देऊ शकत. पाहिजे तर मी तुला तसा जेवू घाल फुकट. तसं जेवण आपला मी आभारी आहे, परंतु काम न करता मला फुकट भोजन नकोय. त्या किशोरने आपली भूमिका मांडली की मला काम केल्याशिवाय फुकट जेवण करायचं. त्याची एकूण बोलण्याची पद्धती आणि योग्य वागणं पाहून मॅनेजर प्रभावित झाला हॉटेलचा. तो म्हणाला, मी पूर्वी लॉजमध्ये
ग्राहक आणण्यासाठी काही मुलं नेमली होती. माझ्याकडे जेव्हा जेवायला या हॉटेलमध्ये निवास आपल्याला माहिती की आपण जेव्हा प्रवासाला जातो रात्री एक लाल काठी दांडू घेऊन बॅटरी घेऊन लोक आमच्या हॉटेलमध्ये म्हणत असतात. तर तसं ग्राहक लॉजमध्ये आणण्यासाठी काही मुलं नेमली होती. पण त्यांना ते जमलं नाही. त्या मुलांना ते जमलं नाही ग्राहक आणणं. लाईट दाखवायचा, लोकांना बोलायचं किंवा दिवस चला चला आमच्या हॉटेलमध्ये या. तू जर मला ग्राहक म्हणून देशील तर मला फार बरं वाटतं. तू असं कर म्हणले की ग्राहकांना आपल्या लॉजमध्ये आपल्या भोजनालयामध्ये येण्याचा आग्रह कर. तुलाही तिथे जेवण्याचा संकोच वाटणार नाही. तू काम करशील, तुला जेवायला मिळेल. तो बालक लगेच बाहेर पडला व जवळ असलेल्या एका बंदरावर गेला. बोटीतून उतरणाऱ्या प्रवाशाला तो ते लॉज कसे सुखसयुक्त आहे सांगायला सुरुवात केली. बंदरावर गेला आणि तिथल्या सगळ्या प्रवाशांना सांगितलं की हे लॉज किती सुखसयुक्त आहे, तर खूप छान जेवण मिळतं सांगायला सुरुवात केली. त्यांना ती पटवून देण्याची पद्धती फार आकर्षक होती त्या मुलाची. 60 प्रवाशांना आपल्याकडून त्याने लॉजमध्ये आणले एकदम सगळ्याला सांगून. मॅनेजर खुश झाला व त्याने त्याच्याकडे रोज हीच कामगिरी सोपून दिली की रोज हा 60 मुलं आणतो, लोक आणतो प्रवासी, किती हॉटेल जोरात चालवला. आणि मग त्याला नियमित नोकरी देऊन टाकली त्याचं एक कौशल्य बघून. त्या मुलाने पुढे चहाचा धंदा सुरू केला हॉटेलच्या बाजूला आणि व्यवसाय इतका जम बसला की तो करोडपती झाला. आज जगभर लिप्टन चहा जे लोक पितात ना, तो त्या मुलाच्याच नाव आहे. एक सामान्य मुलगा एका हॉटेलमध्ये काम करून त्याने कौशल्य प्राप्त केलं. त्यामुळं माणसाला दुसऱ्याच्या बरंच अवलंबून राहावं लागतं. आत्मज्ञानामध्ये पूर्वीच्या आत्मज्ञानी पुरुषांनी आत्मानुभवाने कमी जास्त विस्तार करून ठेवलेलं ज्ञान. इतकं ज्ञान मिळवणं हे कौशल्य असतं. कौशल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत म्हणून बहुधा ज्ञानामध्ये समर्थांनी त्याचं विस्तृत विवरण केलं. पण व्यवस्थित जीवन जगण्यास प्रत्येक माणसाला दुसऱ्याच्या सगळ्या बरेच अवलंबून राहावं लागते. अध्यात्मामुळे पूर्वीच्या आत्मज्ञानी पुरुषांनी आत्मानुभवाने कमी जास्त विस्तार करून ठेवले आहे. त्यांच्या ग्रंथाचा सांगोसांग अभ्यास म्हणजे आत्मज्ञानाचे खात्रीचे शब्दज्ञान. आता शब्दज्ञानाची व्याख्या समर्थाने अशी केली की ज्या आत्मज्ञानी पुरुषांना आत्मानुभव आलेला आहे, ज्यांनी त्या कमी जास्त विस्ताराने त्या ग्रंथामध्येच लिखाण केलेलं आहे, अशा ग्रंथाचा अभ्यास करणं सुद्धा हे आत्मज्ञानाच्या खात्रीने एक शब्दज्ञान आहे. म्हणून शास्त्र प्रचिती म्हणजे शब्दज्ञान. पुढं समर्थ असं म्हणतात की दुसरं जे ज्ञान आहे ते गुरुप्रचिती. आता गुरुप्रचिती ग्रंथाच्या अभ्यासाने होणाऱ्या शब्दज्ञानापेक्षा सद्गुरूच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये अधिक सहवास मोलाचा असतो. ग्रंथातून वाचणं हे वेगळं, शब्दानं वाचणं, शब्द ऐकणं वेगळं, परंतु प्रत्यक्ष गुरुच्या सहवासात राहतो. ग्रंथाच्या अभ्यासाने होणाऱ्या शब्दांपेक्षा सद्गुरूचा प्रत्यक्ष सहवास अधिक मोलाचा आहे. त्याच्या सहवासात राहिल्यावर जीवन मुक्ताची जिवंत वाणी सतत काढतो. तो जो गुरु जो असतो तो जीवनमुक्त असतो. त्याला जीवनामधल्या कुठल्याही गोष्टीशी स्वतःला आकस नसतो, त्याला आवड नसतो. एका अर्थ तो त्यागी असतो. त्यामुळं जीवनमुक्ताची जिवंत वाणी सतत कानावर पडते. ग्रंथातील अर्थ आकलन होण्यास आपल्या बुद्धीने संताच्या भूमिकेवर जावे लागते. बघा, ग्रंथाचा अर्थ आकलन करण्यासाठी आपल्याला बुद्धीने संताच्या भूमिकेत जावं लागतं. असं जे ज्ञान आहे त्याचे वर्णन समर्थाने केलेलं आहे. म्हणून हे जे गुरुप्रचिती ज्ञान आहे या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे. एक राजा आपल्या प्रधानासोबत शिकारीला गेला. पळणार हरी सारखं मागं वळून पाहतो. राजाने प्रधानाला प्रश्न असा केला की हरिण असं सारखं मागून काय पाहत आहे? मी त्याची शिकार करायला मागं पळत आहे आणि ते सारखं माझ्याकडे पाहत आहे. प्रधान म्हणाला, राजन, आपण खरे क्षत्रिय आहात की नाही हे हरिण पाहत. त्याला आश्चर्य वाटलं. प्रधाने उत्तर दिलं, माझे शास्त्र त्याला काय समजणार? हे शास्त्र काय समजणार आहे? राजाने विचारणा केली. त्याला माहित असावे, जो पळणाऱ्या शत्रू कधी हल्ला करत नाही तोच खरा क्षत्रिय. प्राण घेण्यापेक्षा प्राण वाचवणे हा क्षत्रियांचा धर्म असतो. प्रधानाच्या बोलण्यातील मर्म राजाच्या लक्षात आलं. त्याने त्या क्षणी गरीब निष्पाप प्राण्याची शिकार करणं सोडून देण्याचा निश्चय केला आणि प्रधानासह तो आपल्या राजमहालामध्ये परत आला.
मुक्या प्राण्यांची हत्या करणं, क्रूरपणानं करणं अन्याय आहे ते लक्षात. बघा प्रधानाला कसं त्याला ज्ञान सांगितलं. गुरुप्रचिती ज्ञानाचा विचार करत असताना त्या भूमिकेवर आपल्याला जावं लागतं. म्हणून जसं म्हणाले की जो पळणारा शत्रू कधी हल्ला करत नाही तोच खरा क्षत्रिय. कारण तर पळत हरे, पण प्राण न घेता प्राण वाचवणं हा क्षत्रियांचा धर्म. म्हणजे प्रधानाने राजाला दोन्ही बाजू सांगितली आणि त्यामुळं राजाला जिवंत वाणी सतत कानात पडल्यामुळे ग्रंथातील अर्थ आकलन होण्यास त्याला त्या भूमिकेत जाता आलं आणि त्यानं स्वीकार करणं सोडून दिलं. अशा प्रकारे जी वाणी कानावर सतत पडते त्या वाणीचा चांगला परिणाम होत असतो. सद्गुरूशी होणाऱ्या संभाषणात तो आपल्या बौद्धिक पातळीवर येऊन आपल्याला ज्ञान देतो. जेव्हा सद्गुरूशी जेव्हा संवाद होतो शिष्याचा, तो आपल्या बौद्धिक पातळीवरून आपल्याकडे माहिती की एखाद्या गोष्टीचा विचार करत, असं माझा मी प्रसंग सांगितलं होता, कदाचित तो रिपीट होईल. दारूबंदीचे अधिकारी एका गावामध्ये गेले आणि लोकांनी दारू पिऊ नये यासाठी काय करावं म्हणून त्यांनी 2 टेबलवर ग्लास ठेवले. एका ग्लासात बिस्लरी पाणी, एका ग्लासामध्ये दारू ओतलेली. शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ गोळा केले, 2-4 गांडूळ त्या बिस्लरी पाण्यामध्ये ग्लासमध्ये टाकले, 2-4 गांडूळ त्या दारूच्या ग्लासात टाकले. आता बिस्लरी पाण्यातले गांडूळ हे मस्त स्विमिंग करू लागले आणि दारूच्या ग्लासातले गांडूळ मरून गेले. आता या सगळ्या दारूबंदीच्या अधिकाऱ्यांनी गावातल्या लोकांना विचारलं, तरुणांना, यावरून काय निष्कर्ष निघतो? गावातल्या तरुणांनी थोडा विचार केला आणि सांगितलं की दारू पिल्यामुळे पोटातले किडे मारतात. आता यांना दाखवायचं होतं की गांडूळ दारूमध्ये टाकल्यामुळे मेला, तसं आपण सुद्धा मरू शकतो हे त्यांना सांगायचं होतं. परंतु ज्याला पाहिजे तसा त्याने अर्थ काढला, सांगितलं की दारू पिल्यानंतर पोटातले किडे मारतात. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की सद्गुरूशी होणाऱ्या संभाषणात तो आपल्या बौद्धिक पातळीवर आपल्याला ज्ञान देतो. हा शब्द इतका सोपा वाटत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजावून सांगणं आणि एखाद्या व्यक्तीच्या समजावून घेणं. लक्षात घ्या, आजकाल कोणी कोणाला सांगितलं तर कोणी ऐकायला तयार. समजावून सांगणं न करता समजावून घेणं, त्याच्या बुद्धीच्या, युक्तीच्या, शक्तीच्या लेवलला जाणं, त्याला घेणं, त्याला स्वीकारणं. समजावून सांगणं वेगळं आणि समजावून घेणं वेगळं. म्हणून समर्थ इथं म्हणतात की सद्गुरूंशी होणाऱ्या संभाषणात तो आपल्या बौद्धिक पातळीवर आपल्याला ज्ञान देतो. त्याच्या समजावून सद्गुरू त्याला ज्ञान देतात. समजावून घेणं त्याच्या बुद्धीच्या, हे महत्वाचं. सद्गुरूकडून थेट होणारा शब्दज्ञान अध्यात्मावर काही निराळाच प्रकाश टाकत असतो. अध्यात्म ते सत्य आहे, पण अध्यात्माचं वाचन करणं त्याच्यापेक्षा सद्गुरूच्या मुखातून ते प्रत्यक्ष ऐकणं, यामुळं अध्यात्मावर काही निराळाच प्रकाश टाकतो. पण अशा महापुरुषांचा सहवास घडणं मात्र दुर्मिळ असतं. आता तिसरं समर्थ असं म्हणतात की आत्मप्रचिती ज्ञान. पहिलं झालं शास्त्र प्रचिती, दुसरं गुरुप्रचिती, तिसरं आत्मप्रचिती. म्हणजे असं म्हणलं की श्रुतींचं अध्ययन झालं, गुरूंकडून झालं, ग्रंथातून श्रुतींचं अध्ययन झालं, ऐकू आलं, सद्गुरूकडून प्रत्यक्ष श्रवणही झालं, तरी सुद्धा आत्मदर्शन झाल्याशिवाय खरं ज्ञान नाही. आता आत्मदर्शन काय प्रकार आहे? कनिष्ठ ज्ञान हे इंद्रिय, कनिष्ठ ज्ञान देह, इंद्रिय, मन यावर अवलंबून असतं. त्यामुळे त्यास पूर्णता येत नाही. मग ते स्वतः आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? या सगळ्या संदर्भामध्ये हे आत्मज्ञान याच्यामध्ये कोणाचं सहाय्य होईल? संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांच्या जीवनातला एक प्रसंग असा. त्यांचं वय 12 ते 14 वर्षात असेल. वडिलांनी एका भविष्यकाराला त्याच्या हस्तरेषा दाखवली आणि जाणकारानं पाणिनीचा हात बघत सांगितलं, या मुलाचं भविष्य काय आहे? तो हस्तरेषा पण ज्योतिष म्हणाला, हा मुला एकदम मठ्ठ निघेल, त्याच्या हातावर बुद्धीची रेषाच नाही. या घटनेनंतर 2-3 वर्ष निघून गेली. मुलाची अभ्यासात प्रगती दिसली नाही. वडिलांनी मुलाला भविष्याची घटना सांगितली. म्हणाले, तुझ्या भाग्यामध्ये विद्या नाही, तेव्हा तू पंडित होण्याची इच्छा सोडून दे. तू म्हणा माझी इच्छा कशी पूर्ण होणार? मला पंडित व्हायचं. पाणिनी दुसऱ्या दिवशी त्या हात पाहणाऱ्याकडे गेला, ज्योतिषीकडे, आणि हात दाखवीत त्याला प्रश्न केला की याची बुद्धीची रेषा कोणती आहे माझी? ते म्हणजे तुझ्या हातावर ती रेषाच नाहीये, फार अस्पष्ट आहे.
या इथं असते बघ. हे ऐकतात त्या क्षणी जवळचा चाकू काढून पाणीनं बुद्धीची रेषा कापून मॅडम विचारले, आता तर स्पष्ट दिसते ना माझी रेषा? ज्योतिष आग असून त्या बालकाकडं आणि त्या रक्तचंद्राकडे पाहत असतो. पाणी उद्गारला, रेषांनी भाग्य निर्माण होत नाही, भाग्य घडत असते प्रयत्न पुरुषार्थाने. तुम्ही ज्याला निर्बुद्ध ठरवले तोच जगाचा बुद्धिमान महान चमत्कार करून दाखवी. आपणच आपले भाग्य शिल्पकार असतो. हा जो विद्यार्थी होता तो संस्कृत व्याकरणकार पाणिनी, ज्यानं संस्कृतमध्ये व्याकरण लिहिलं आणि त्याचं व्याकरण जगातल्या भारताच्या सगळ्या भाषांना लागू पडतं. अशा प्रकारचा व्याकरण लिहिणारा हा पाणिनी, याला ही सायुज मुक्ती प्राप्त झाली. पुढच्या समासामध्ये समर्थन की सगळ्यात बहुधा ज्ञानाचं अंतिम लक्ष्य काय तर सायुज मुक्ती. अशा प्रकारचं पाणिनीने ते प्राप्त केलं. म्हणून याच्यामध्ये कनिष्ठ ज्ञान देह, इंद्रिय आणि मन यावर अवलंबून असतं. त्यामुळे त्यास पूर्णता येत नाही. श्रेष्ठ ज्ञानामध्ये आता थेट ज्ञेयाशी तादात्म्य पाहतो. ज्ञाता, ज्याला ज्ञान हवंय तो ज्ञाता, आणि जो ज्ञान देणार आहे ज्ञेय. ज्ञेयाशी म्हणजे जो देणार आहे, ज्ञेयाशी जो ज्ञान देतो आणि जो ज्ञान घेतो यांचं तादात्म्य पाहणं अत्यंत आवश्यक. हे जर तादात्म्य पावलं तर एकदम पूर्ण आणि तात्काळ मनुष्याला समाधान मिळतं. बहुधा ज्ञानाचं निरूपण करत असताना प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये समाधान मिळणं हा मूळ उद्देश आहे. या बहुधा निरूपणामधलं उदाहरण असं आहे की शंकर मिश्र नावाचे एक संस्कृत भाषेतले पंडित होऊन गेले. त्यांच्या लहानपणी त्यांच्यासाठी एक ताई नेमण्यात आली. आईचं काम करते मुलासाठी ती ताई म्हणतात, सांभाळ करणं. तर शंकर मिश्रांची आई त्या ताईला म्हणाली, हा मोठा झाल्यावर त्याची जी पहिली कमाई येईल नोकरीतली किंवा तो काय ज्ञानी होईल, ती पहिली कमाई तर मी जशीच तशी देईल, कारण तू माझ्या लेकराचं पालन केलं. असं शंकर मिश्रांची आई त्या ताईला म्हणाली. शंकर मिश्र पुढे त्यांनी अभ्यास खूप केला आणि संस्कृतचे ते महान विद्वान बनले. राजाने एकदा त्यांची कीर्ती ऐकली आणि त्यांना दरबारात बोलवलं. त्यांचं संस्कृत काव्य ऐकून राजा खूप खुश झाला आणि आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार त्याने त्याला बक्षीस दिला. शंकर मिश्राने तो अनमोल हार घरी आणला आणि आपल्या आईच्या चरणी ठेवला. आई, हा हार मला माझी पहिली कमाई, राजाने माझा सत्कार केला आणि असा बहुमूल्य मोत्यांचा हार दिला. आईने त्याला लहानपणाची गोष्ट सांगून तो हार ताईला द्यायला सांगितलं. आई म्हणाली, अरे मी असं म्हणले होते की तुला सांभाळण्याची ताई आहे, तिला मी असं सांगितलं की तुझी पहिली जी कमाई होईल मी तुला त्या ताईला देईन, आणि म्हणून ही हार ताईला नेऊन दे. ताईने त्या हाराची किंमत विचारली जमाहिऱ्यास. तुला लाखो रुपयांचा हार असतात तिला सांगितलं. हार सामान्य नाही, लाखो रुपयाचा हार आहे. त्यामुळं हा मौल्यवान हार घेण्यास त्या ताईने नकार दिला. तिची हिंमतच नाही, एवढं मौल्यवान मी काय करू. तिनं पुन्हा त्या मालकीला परत करून टाकलं शंकर मिश्रांच्या आईने. शंकर मिश्रांची आई पण वचनबद्ध असल्याने ती काय परत घेईना. हार दिला, आपलं वचन ठरलं होतं, ती काय वचन मोडायचं आणि ताई हार घेईना. शेवटी काही वर्षानंतर तो हार विकून जो काही पैसा आला त्या पैशामध्ये फार मोठं विशाल पाण्याचं सरोवर बांधलं. लोकांना पाणी प्यायला नव्हतं. अशा प्रकारचं सरोवर जे आहे त्या सरोवराला ताईचा तलाव असं म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये दरभंगा नावाचं एक मोठं शहर आहे. आम्ही तिथे बैठकीला गेलो होतो. त्या ठिकाणी हा ताईचा तलाव म्हणजे आईने घेतलं नाही आणि ताईने घेतलं नाही, सगळ्या समाजासाठी एक फार मोठं सरोवर ते बांधले बंगाल. म्हणून बहुधा ज्ञानाचं वर्णन करत असताना अशा प्रकारचं ज्ञान की ज्या ज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनाचं परिवर्तन होईल, असं ज्ञानाचं वर्णन समर्थांनी बहुधा ज्ञानामध्ये केलेलं आहे. त्यामुळं एकदम पूर्ण असतं असं समाधान या ज्ञानामुळेच मनुष्याला मिळतं. त्याचं वर्णन समर्थांनी याच्यामध्ये केलेलं आहे. बहुधा ज्ञानाचं चिंतन करत असताना समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या 45 श्लोकामध्ये 45व्या समासामध्ये बहुधा ज्ञान सांगितलं आहे आणि मनाच्या 45व्या श्लोकामध्ये सुद्धा त्याचं प्रारूप समर्थांनी मांडलं.
समर्थ या मनाच्या श्लोकात असे म्हणतात, जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. ज्यांच्या संगतीनं मनुष्याचा अहंकार वाढतो आणि बहुधा ज्ञान प्राप्त होत नाही, ज्यांच्या संगतीने आपलं समाधान भंग पावतं, ज्यांच्या संगतीने रामावरचा विश्वास उडतो, अशा संगतीत काही गोडी ठेवू नकोस. ज्याच्यामुळे मनुष्याचा अहंकार वाढेल, ज्यामुळे मनुष्याला असमाधान वाटेल आणि ज्याच्या संगतीने आपला विश्वास उडून जाईल, अशाशी गोडी करू. बहुधा ज्ञानाचं फार मार्मिक उदाहरण समर्थाने सांगितलं. मागच्या श्लोकामध्ये समर्थाने असं म्हणलं होतं, जेथे राम नाही ते धाम वर्ज करावे. याचीच कारणे आता समर्थ सांगतायत की बहुधा ज्ञान कसं आहे. तर घरातील व अन्य लोक परमार्थ मार्गात विरोध करू लागले तर निर्जनवास अरण्यात जा. कारण ज्ञानप्राप्तीसाठी अडचणी येणारच. त्यामुळं अशाचा अर्थ आणि असा विनाकार्य विरोध होऊ लागला तर निर्जनवासा म्हणून समर्थाने म्हणलं की तये संगतीने जनी कोण, म्हणजे अशा प्रकारचं जर होऊ लागलं तर रामाला सोडून द्या. रामाला सोडून द्यायची वेळ होती नाही तर आपलं कुटुंब सोडलं पाहिजे, अरण्यात असतं. रामदास स्वामी सांगतात की विरोधी गुण असलेल्या व्यक्तीची संगत ही समाधान भंग करते. उदाहरणार्थ आळसाचा संघ कार्याला भंग करतो, स्त्री संघ आणि ऋषीमुनीच्या तपश्चर्येत भंग होतो, साधा दातात अडकल्या दाताचा कळ सर्व दातांचा नाश करतो. म्हणून संघाचं महत्व सत्संगाला अध्यात्म क्षेत्रात महत्वाचं स्थान आहे. म्हणून असंगाची संघ ही प्राणाची गाठ. हे सामान्य ज्ञान बहुधा ज्ञान म्हणले की असंगाशी संघ करूच नका. त्याने उदाहरण तसं सांगितलं की आळसाच्या संघ गेलं कार्यभंग होतो, स्त्री संघ आणि ऋषीमुनीची तपस्या भंग पावली, साधा दाता अडकलेला एखादा कण असतो त्यामुळे दात किडतात. आणि म्हणून संघाचे महत्व सत्संगाच्या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. एका प्राचीन काळातील लोककथा अशी आहे की ग्रीक लोककथा अशी, ईश्वराने सृष्टी निर्माण करायचं काम पूर्ण केलं, आता थोडी विश्रांती घ्यावं म्हणून तो विचार करतो न करतो तोच त्याच्याकडं सैतान आला आणि सैतानाला गुडघे टेकवून ईश्वराची प्रार्थना केली, हे प्रभो, देवांना आणि मानवांना तू ज्या हाताने घडवलेस त्याच हाताने मला घडव. त्यांचे सुख आनंद हे त्यांची तू सोय केली, पण माझ्या चरित्रार्थाची सोय काय केलीस? काहीच केली नाही. क्षणभर ईश्वर विचारमग्न झाला असं म्हणतात. काही वेळानंतर भगवंत म्हणाले, मी तुला शरीर का देऊ शकत नाही, तर शरीर दिल्यात तुझी प्रजा वाढत जाईल आणि एक दिवस माझी सृष्टीत नष्ट करून टाकशील, पण तुझ्या भरण पोषणाची व्यवस्था मी करा हे तुझं म्हणणं अत्यंत न्यायी आहे. म्हणून मी तुला क्रोधाच्या रूपात मृत्यूलोकात पाठवतो. क्रोधाच्या रूपात जो माझ्या सुंदर सृष्टीचा अपमान करील त्याच्यामध्ये तू राहू शकशील. जेथे जेथे व केव्हा केव्हा मनुष्य रागवेल, क्रोध करील, तेथे तू त्याच्या शरीरात जाऊन राहू शकतो. अशा प्रकारे या सैतानाला क्रोधाच्या रूपामध्ये भगवंताने सृष्टीवर पाठवलं. तेव्हापासून सैतान क्रोधाच्या रूपात भूतलावर प्रकट झालेला आहे. मनुष्य जेव्हा सत्य, शील, सेवा, दया, शांती यांनी भूषित अशा सृष्टीचा अपमान करून कृत्य होतो तेव्हा सैतान त्याच्या हृदयात प्रवेश करतो. क्रोध सैतान आहे. अग्नी जसा गवत जाळून टाकतो तसा क्रोध सर्व सत्कर्मांना बेशिरा करू. म्हणून अग्नीवर पडलेले मीठ जसे क्षणाक्षणाने कणाकणाने क्षीण होत जाते, त्याप्रमाणे क्षणाक्षणाला रागवणाऱ्याची मानसिकता व शारीरिक शक्ती पण झिजत नसते. म्हणून ज्या माणसाला मी रागवलो त्याच्यावर काही परिणाम तर होणार नाही, पण जो माणूस चिडतो, क्रोध उत्पन्न करतो, त्या माणसाला मात्र क्षणाक्षणाने संपावं लागतं. म्हणून समाधानाचा भंग होणे म्हणजे काय ते समजलं का? की समाधान म्हणजे काय? तर समाधान एक मनाची अवस्था. मागे म्हटल्याप्रमाणे समाधान व समाधी हे दोन्ही शब्द मुळात एकाच अर्थाचे. समाधीमध्ये जे सुख मिळते ते समाधान. समाधी म्हणजे समबुद्धी. पण इतक्या उच्च पातळीवर पोहोचले पाहिजे की द्वैत भाव संपला पाहिजे. आपल्याकडे असं माहिती आहे की माझ्याकडे एखादी पेन आहे आणि ती दुसऱ्याला पण दिली पाहिजे, याला फक्त समत आहे. शासन करतो. शासन सर्वांना सवलतीतून बरोबर यायचा आणण्याचा प्रयत्न, ती झाली समता.
परंतु माझ्याकडे 2 पेन आहे, एखाद्याकडे पेन नाही आहे, त्याला मी माझ्या मनाला पेन देणं, माझ्या स्वभावानं, तर त्याला म्हणले समरसता, समबुद्धी. पण इतक्या उच्च पातळी पोहोचले की द्वैत भाव समजा, तू आणि मी, अरे तुझं दुखायला लागलं मग माझं तू, तुझी पेन तुला पेन पाहिजे म्हणजे मलाच पाहिजे, अशा प्रकारचा द्वैत भाव संपला पाहिजे. त्याला म्हणजे समाधी, सम आधी, सम म्हणजे बुद्धी, अशा प्रकारची बुद्धी निर्माण. पाणी, जल, गाय, वाघ, वाघाला मनाई करत नाही. पाणी काय करत, पाणी गाईला आणि वाघाला असं दोघांना काही मनाई करत नाही. वाघही पाणी पितो, गाई पण पाणी पितो. समान दृष्टीने दोघांकडे बघितलं. याच वृत्तीने मनुष्याने आपली कर्म करण्यात अलिप्त वृत्ती धारण केली पाहिजे. बहुधा ज्ञानाचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की मनुष्याने आपली कर्म करण्यात अलिप्त वृत्ती धारण केली पाहिजे आणि कर्माकडे तटस्थ वृत्तीने पाहिलं पाहिजे. आता ही अलिप्त बुद्धी कशी असली पाहिजे, त्याचं एक उदाहरण असं आहे की वयोवृद्ध साहित्यिक मुंडालाल चित्रजी नावाचे ते प्रयागला राहत होते. त्यांच्या मनात येथे राहणारे विख्यात साहित्यिक निराला यांना भेटण्याची इच्छा होती. निराला यांच्या एका परिचित माणसासोबत ते निराला यांच्या घरी गेले आणि परिचिताने मुंडालाल यांची ओळख करून देता सांगितले की वाङ्मयाची यांना खूप आवड आहे. निराला यांनी आनंद व्यक्त करीत मुंडालांना विचारलं, आपण कविता करता का, आपलं एखादं पुस्तक प्रकाशित झालंय का. ते वयोवृद्ध साहित्यिक जरा निराशेच्या स्वरात म्हणाले, आमच्या सारख्यांचे पुस्तक कोण प्रकाशित करणार, स्वतः प्रकाशित करायचे म्हटलं तर एवढा खर्च झेपायचा नाही, जिवंत असेपर्यंत काही शक्यता वाटत, पुढच्या जन्मी कोण जाणे एखादं पुस्तक प्रकाशित झालं. निराजीने ते ऐकताच खिशात हात घातला आणि सर्व पैसे मुंडाला त्रिजींच्या हातात दिले आणि म्हणाले, आपलं पुस्तक याच जन्म प्रसिद्ध होण्याचा आनंद घ्या. मुंडाला त्रिजी म्हणाले, मी मदत मागण्यासाठी नाही आलो, नाही बोलो, मला पैसे नको, मी स्वेच्छेने दिले आहेत, तुम्ही ते घेतलेच पाहिजे. ही भावाची भेट समजा. निराला म्हणाले, चित्रजी यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केला, पुढे त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केले, शासनाने त्यांना दरमहा 100 रुपये मानधन सुरू केले. विशेष म्हणजे काय, त्यांच्या अंतःकरणामध्ये कनवळपणा आणि अलिप्त वृत्ती होती. अलिप्त वृत्ती धारण करणं म्हणजे एका अर्थानं बहुधा ज्ञान. म्हणून कर्माकडे तटस्थ वृत्तीने पाहिले पाहिजे, फळाची आशा न धरता कर्मावर निष्ठा ठेवली पाहिजे, भगवंतासाठीच करत आहे असा विश्वास केला. कोणतंही कर्म करताना त्या कर्माच्या पाठीवर फळाची अपेक्षा धरू नये आणि कर्मावर निष्ठा ठेवा. आणि कोणतंही कर्म, एखाद्या रुग्णाला पाणी देणं आहे, एखाद्या गरीबाला मदत करणं आहे, हे मी भगवंतासाठी करत आहे, कोण्या व्यक्तीसाठी करत नाही, अशा प्रकारची मानसिकता ठेवा. असा विश्वास उत्पन्न झाला की समाधान प्राप्त, सुख मिळतं. संघाची गोडी उपजत म्हणत असते, मी आपण विसरतच नाही. पण असं म्हणतं हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, रावण, कंस आणि मी एक अक्षरी शब्द मनुष्य कधीच विसरायला तयार नसतो. अहंकार हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. अहंकारी महत्वाकांक्षी मनुष्य समाधानाच्या खऱ्या अर्थाने जातच नाही. ज्याला खूप अहंकार आहे असा मनुष्य समाधानाच्या मार्गावर जातच नाही. ज्याला महत्वाकांक्षा आहे, पद, संपत्ती आणि प्रसिद्धी, तो व्यक्ती अहंकारी असतो, महत्वाकांक्षी असतो, तो समाधानाच्या मार्गावर कधी चालत नाही. त्यामुळे संपत्ती, ऐश्वर्य, सुख साधने, प्रतिष्ठा, समाधान कशी मिळेल याचाच विचार तो सारखा करतो. पण हे विचार योग्य नाही, कारण थोड्या प्रमाणावर असलेले मद, मोह, मत्सर संपूर्ण शरीराचा ताबा घेतात, जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून वाईट वळण लावणाऱ्या संगतीचा त्यागच केला पाहिजे. अत्यंत चांगल्या सवयी मनुष्याला असल्या पाहिजे. हे बहुधा ज्ञानाचं रहस्य समर्थांनी सांगितलं. योग्य जागेसाठी योग्य माणसाची निवड झाली पाहिजे, ही समाजाची एक रचना आहे. तेव्हा समाजाची प्रगती होती आणि कल्याण पण होते. निवड करताना दृष्टी निष्पक्ष असली पाहिजे, पक्षपातीपणा नसला पाहिजे आणि वशिलात अजिबात नसला पाहिजे. पक्षपातीपणा, वशिला, भ्रष्टाचार, नातेगोते, संबंध यांना वाव देता कामा. जो गुणवान असेल त्यालाच ते दिलं पाहिजे. गुरु नानकांनी एकदा आपल्या मुलाला सांगितलं, आज मी गोठा साफ करू शकलो नाही गाईचा, तो आज तेवढं काम स्वच्छ करून घे ना. नेमकंच मुलाची आंघोळ झालेली होती, त्याला पूजा करायची होती. गोशाळा साफ केलं, पुन्हा आंघोळ करावी लागली असते, कारण घाणीमुळे परत हात पाय मलिन झाले असते. म्हणून तो म्हणाला, मला
पूजापाठ करायचा आहे, गोशाळेत काम केलं, मला पण आंघोळ करावं लागेल. मग गुरु नानकने आपला आवडता शिष्य अंगद याला बोलावून घेतलं आणि म्हणला, हा गोठा स्वच्छ करून, त्याला कामगिरी दिली गोठा स्वच्छ करण्याची. तो मुकाट्याने गोठ्यात गेला, त्याने साफसफाई केली, आल्या आंघोळ करून पुन्हा पूजापाठ सुरू केला. काही दिवसानंतर गुरु नानकांनी त्या अंगदाला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमलं. सर्वांना आश्चर्य वाटलं की आपल्या मुलाला, विद्वान मुलाला त्यांनी गादीवर बसवता रोज हा भांडे घासतो, घरामधले गोठा साफ करतो, त्याला कसं काय पदावर बसवलं? ते म्हणाले, आपल्या मुलाला ते पदावर बसवतील असं वाटतं. गुरुनानक म्हणाले, जो माणूस गोशाळा साफ करत नाही तो समाजसेवा काय करतो? समाजाला स्वच्छ करण्याचं कार्य त्याला कसं काय पार पाडता येईल? माझ्यानंतर माझ्या जागी माझा शिष्य अंगदच लायक आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की मदमोह मत्सर संपूर्ण शरीराचा ताबा घेतात आणि जीव उद्ध्वस्त होत. म्हणून वाईट संगतीचा एका अर्थानं त्यागच केला पाहिजे. हा त्याग करताना विचार करत असताना अनेक घटना समाजामध्ये घडत असतात. म्हणून बहुधा ज्ञानाचं वर्णन कसं केलंय, तर बहुधा ज्ञान जेव्हा मी जसं म्हणलं की हे गुरुप्रचिती ज्ञान होतं, त्याच्यानंतर ते आत्मज्ञान होतं. आत्मज्ञानाचा एक शेवटचा प्रसंग सांगून आपण थांबणार आहोत. आत्मप्रचिती कशी असते त्याचा एक दृष्टांत असा आहे की आदि शंकराचार्यांजवळ एक कपट घेऊन एक कपालिक म्हणजे तांत्रिक साधक, मंत्र नाही, तंत्र विद्या करणारा, अघोरी विद्या असते ती, असा तांत्रिक त्याला भेटायला गेला आणि तो आद्य शंकराचार्य असं म्हणाला, पण अद्वैत सिद्धांत मांडलाय, जीव ब्रह्म एकच आहे, जगत मिथ्या आहे वगैरे. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य. आपण म्हणलं बहुधा ज्ञानामध्ये पण विचार केला तर स्वाभाविक तुम्हाला तुमच्या शरीराचा भाव उरलत नसेल. आद्य शंकराचार्याला एका सामान्य तांत्रिकानं, कपालिकानं चॅलेंज की तुम्ही जगत मिथ्या म्हणता, मग तुमच्या शरीरात मला मोह नसेल. त्यामुळं मी एक कपालिक आहे, तुम्हाला विशिष्ट शिवयज्ञ मी करतो, शिवयज्ञ करतो. म्हणून कपालिक आणि नागालोक अशा दोन प्रकारच्या एक प्रजाती होत्या आपल्या देशामध्ये, आजही आहेत. आणि कपालिक आणि नाग आहे लोकांचं कुंभमेळ्यामध्ये मान आणि सन्मानाचा फार प्रस्ताव की पहिले आम्हाला स्नान करायला मिळत, पहिल्यांदा नागा लोकांना स्नान करायला मिळत, तर कपालिक आम्हाला करायला. तर या कपालिकांना काही वर्षापूर्वी गोदावरी नदीमध्ये कुंभ स्नान करण्यासाठी नंतर संधी दिली, तर या कपालिकांनी संपूर्ण गोदावरी नदी सप्त करून टाकली होती. म्हणे इतकं त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान असतं, नदीच बंद, वाहनच बंद. अशा प्रकारची त्यांच्याकडे तांत्रिक विद्या असते आणि हे सगळे तांत्रिक अघोरी प्रयोग करतात. म्हणून ते शंकराचार्य असं म्हणाले की तुम्ही तर जगत मिथ्या म्हणतो, मग तुमचं शरीर तुम्हाला मोह नसेल, तर मी कपालिक आहे, मी एका विशिष्ट शिवयज्ञ करतोय, त्या यज्ञाची पूर्णाहुती जर मी एखाद्या राजाचं किंवा एखाद्या यतीचं, यती म्हणजे ऋषी, राजाचं किंवा एखाद्या यतीचं शिरकमल अग्ने सहा करू शकलो तर मला तात्काळ शिवलोक मिळेल. या शिवयज्ञामध्ये एखाद्या राजाचं शिर किंवा एखाद्या यती, एखाद्या ऋषीचं शिर त्या यज्ञात जर टाकलं तर मला एका अर्थानं ते मिळू शकेल, शिवलोक होईल. मी एकटाच तर राजाशी युद्ध करू शकत नाही, त्याला जिंकणं, त्याचं शिर कमल मिळवणं मला शक्य. आपण महान यती आहात, आपलं शिर जर मला दिलं हा यज्ञ संपन्न होईल. का मोठमोठ्या ऋषींना कशा प्रकारे सामोरं जातात ते शंकराचार्य प्रत्यक्ष. आणि शंकराचार्य कपालिक असं म्हणतो की तुमचं शिर मला हवंय, जगत मिथ्या म्हणतात, तुमचं शरीर पण मिथ्या आहे आणि मला हे शिर यज्ञामध्ये स्वाहा करून मला ज्ञान प्राप्त करायचं आहे, शिवाला ताब्यात मिळवायचं आहे, शिवलोक प्राप्त करायचं. आधी शंकराचार्यांना सर्व परिस्थिती आणि कपट आणि षडयंत्र तात्काळ लक्षात आलं, तरी त्यांनी त्याच्या विनंतीचा स्वीकार करीत संमती दिली. बघा ते शंकराचं वैशिष्ट्य बघा, एवढं सगळं त्याच्या पाठीमागचं राजकारण
षडयंत्र हे सगळं माहीत होतं आद्यशंकराचार्याला. तरी आद्यशंकराचार्य काय म्हणाले की तू माझा आत्ता जर माझा शिर नेण्याचा प्रयत्न केलास तर माझे शिष्य तुला विरोध करतो. त्यामुळे तू असं कर, सकाळी 5 वाजता ये, पहाटे 5 वाजता. त्यावेळी माझे शिष्य गंगा स्नानासाठी व्यक्त केलेले असतात. सकाळी उठून 4ला जातात गंगा स्नानाला. त्यामुळे तू 5ला ये. माझे शिष्य गंगा स्नानाला गेले की मी ध्यानस्थ बसलेला असेल आणि मग माझं शिर तू कापून घे. निर्विरोध, तुला कोणी अडवणारच नाही. कपालीकडे मान्य केलं आणि त्याला फार आनंद वाटला की आता शिवयज्ञ पूर्ण होण्यासाठी आद्यशंकराचं शिर मिळणार, ते यज्ञात टाकायचं आणि मग आपल्याला सगळं मिळणार. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व शिष्य गंगा स्नानाला गेले. शंकराचार्य ध्यानस्थ बसलेले होते. स्नानासाठी उतरलेले सगळेजण नदीमध्ये उतरले होते. लांब होती नदी आणि सगळे उतरलेले बघताना एक पद्मपाद नावाचा एक शिष्य गंगेमध्ये स्नानासाठी उतरला आणि स्नान न करता अचानक बेचैन झाला आणि तात्काळ तो गंगेच्या बाहेर निघाला आणि अंग न पुसता, वस्त्र न बदलता, ओल्या लंगोटीनेच आश्रमाकडे धावला. ओले कपडे, लंगोटी नाही बदलली नाही, एकदम त्याला काय झालं माहिती. पद्मपाद उठला आणि धाव गेला. इतर शिष्यांना आश्चर्य वाटलं, कारण काही कळालंच नाही. आणि हस काय पळतोय आश्रमाकडे. उलट त्याच्या पागलपणा आहे म्हणले, असे हसले सगळे. अरे लंगोटीत पळाला, हसले सगळे. थोड्या वेळाने त्यांना आश्रमातून भयंकर सिंह गर्जन ऐकू सगळ्या शिष्य. हा पद्मपाद शंकराचार्यांच्या मठात गेला गंगेवरून आणि मोठमोठ्या सिंह गर्जन ऐकू लागले. त्यावेळी त्यांना वाटले की आपल्या इकडे एखादा सिंह आलेला असेल आणि सिंहाने गुरु महाराजच्या कुटीत प्रवेश केला असेल तर पद्मपादाने त्याला पाहिलं असं तो तिथे गेला असेल. किंवा गावठीमध्ये सिंह आलेला आहे आणि त्याची गर्जन ऐकून कदाचित आला असं वाटून हा पद्मपाद आपल्या गुरुंना वाचवण्यासाठी गेला असेल आणि तो धावत गेला असेल असे म्हणून सगळेजण कुटीकडे धावले. सगळे शिष्य कुटीच्या दाराशी पाहतात तो काय भयानक दृश्य. पद्मपादांच्या मांडीवर एक कपाली पडलेला. ज्या कपाली जो आद्यशंकराचार्यांचं शिर घेण्यासाठी सकाळी आला होता तो या पद्मपाद नावाच्या शिष्यावर मांडीवर पडलेला आहे आणि पद्मपादाने आपल्या बोटाने त्याचं पोट आणि त्याची आतडी बाहेर काढली आहे आणि तो पद्मपाद सिंह गर्जना करतो आहे. हे दृश्य पण सर्व जागच्या स्थिर आहोत. आश्चर्य असं, शंकर ध्यान समाधी अवस्थेत जागृत झाले आचार्य शंकराचार्य. आणि त्यांनी दृश्य बघितलं तर शिष्याला म्हणाले, हा कपाली माझा शिरच्छेद करण्यासाठी आला होता. याच वेळी पद्मपादाला गंगेमध्ये काय आत्मज्ञान झालं, आत्मप्रचिती झाली. पद्मपाद धावत कुटीजवळ आला. त्याने दृश्य पाहिलं, तो तर नरसिंहाचा उपासक आहे पद्मपाद. त्याने तात्काळ श्रद्धापूर्वक नरसिंह अवताराचं स्मरण केलं. पद्मपादाने प्रार्थना केली म्हणा आणि त्याचा भावना इतका वाढला की स्वतः नरसिंहासारखा होऊन त्यानं कपालिकाला पकडून नरसिंहासारखं हिरण्यकश्यपाला कसं नरसिंहाने मारलं, पोट फाडलं, तसं या पद्मपादाने या कपालिकाला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं. आणि नरसिंहाने कसं हिरण्यकश्यपाला मारत तसंच नरसिंहाने अशा सिंहगर्जना केल्या होत्या मारल्यानंतर. तसाच हा पद्मपाद मोठमोठ्याने हात जोडून जो जोरात ओरडत आहे, सिंहगर्जना करत आहे. हात जोडून जसं प्रल्हादाने नरसिंहाला शांत केलं होतं तसं सर्व शिष्य त्यांचाच मित्र पद्मपादाजवळ हात जोडून उभे राहिले. प्रल्हादाने केलेली स्तुती ते म्हणू लागले. हळूहळू पद्मपाद शांत झाले आणि भानावर आले. आपल्या मांडीवर कपालिकाचं प्रेत बघून ते तसं पोटानं रक्त लागलेलं पाहून गोंधळले. त्यांना काहीच हा प्रकार कळेना. ज्या पद्मपादांनी कपालिकाचं पोट फाडलं त्या पद्मपादाला कळच ना की हाताला रक्त कसं काय लागलं, काय प्रकार आहे. आणि गोंधळले, काही कळेना. एक काय घटना घडली ते पण कळलं. ही सगुण उपासना कशा प्रकारची असते. मग त्यांच्या लक्षात आलं की शंकराच्या आद्यशंकराची हत्या करत असताना रचना केल्यानंतर पद्मपाद हे आत्मप्रचिती आली. ते धावत गेले. ते नरसिंहाचे भक्त होते आणि त्यांना भानच राहिलं नाही. नरसिंह त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि या कपालिकाचं उदर काढलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्मप्रचिती ही अत्यंत गहन आहे. या आत्मप्रचिती मनुष्याला खूप मोठ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं
आणि अशा प्रकारचं घटना करू शकतो. त्यामुळं परमेश्वराची उपासना करत असताना प्रत्येकाने जसं या बहुधा ज्ञानामध्ये समर्थन असं म्हणलेलं आहे, इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान, मन प्रत्यक्ष ज्ञान, स्मरणाने होणारं ज्ञान, अनुमानाने होणारं ज्ञान यापेक्षा शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या सगळ्याचं वर्णन करताना सगळ्यात श्रेष्ठ प्रचिती कोणती आहे? ती आत्मप्रचिती. म्हणून हा आद्य शंकराचार्यांच्या जीवनाचा दृष्टांत मुद्दा मी शेवटी दिला. आत्मप्रचिती येण्यासाठी सर्वांनी परमेश्वराची उपासना केली पाहिजे. समर्थांनी मनाच्या श्लोकात असं म्हणलेलं आहे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावेचा अर्थ असा आहे, प्रत्येकाचा स्वभाव परमेश्वरासारखा. परमेश्वरा कोणाला दिसणार नाही. परमेश्वर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल, परमेश्वर प्रत्येकाच्या कृतीमध्ये असेल, परमेश्वर साधकाच्या कृतीमध्ये असेल, मुक्तीमध्ये असेल, श्रुतीमध्ये असेल. अशा प्रकारचा परमेश्वर आपल्यामध्ये येण्यासाठी बहुधा ज्ञान निरूपण समर्थांनी या ठिकाणी विस्तृत मांडलेला आहे. आपण सुद्धा अशा प्रकारे सर्वजण ईश्वर होण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचा संदर्भ बहुधा ज्ञानामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं बहुधा ज्ञान प्राप्त करत असताना आत्मप्रचिती यायची असेल तर आपण चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे, अहंकार सोडून दिला पाहिजे आणि ज्या ठिकाणी राम नाही, ज्या ठिकाणी श्रद्धा नाही, अशा प्रकारचं स्थान हे सोडून दिलं पाहिजे. असं सविस्तर चिंतन बहुधा ज्ञानामध्ये बहुधा संमत रामदास स्वामींनी मांडलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यदने तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. शेखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूरे पाहो, जो जे वांछित तो ते राहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट हृदया भूता. सदा कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता वनिसे गाव, बोलते जय अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछण, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.